नमस्कार मित्रांनो, मी आहे कवी जेमतेम. माझ्या कवितांचा नसतो काही नेम, तरी कवितेवरच माझा सर्व गेम. त्यामुळे असू द्या तुमचं माझ्यावर अखंड प्रेम, अखंड प्रेम, अखंड प्रेम. तर मित्रांनो, या नवीन विषयाच्या नवीन कवितेमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली कविता आहे सूर्यपुत्रावर. मित्रांनो, आपले जे प्राचीन शास्त्र आहेत, धर्मग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये अनेक सूर्यपुत्रांचा उल्लेख आहे. जसं की शनिदेव हे देखील सूर्यपुत्र आहेत. मृत्यूची देवता जी यम आपण ज्याला म्हणतो ते देखील सूर्यपुत्र आहेत. यमाची बहीण यमुना नदी ही देखील सूर्यपुत्र म्हणून सूर्याची मुलगी म्हणून ओळखली जाते. तसेच आयुर्वेदाच्या ज्या देवता आहेत अश्विनी कुमार, ते देखील सूर्याचेच पुत्र आहेत. असे अनेक सूर्यपुत्रांचा उल्लेख आपल्या शास्त्रांमध्ये आढळतो. परंतु आज आपण कविता ज्या सूर्यपुत्रावर करणार आहोत ते याच्यापैकी नाहीत. हा वेगळा सूर्यपुत्र आहे. तर कोणता सूर्यपुत्र आहे आपण जेव्हा कविता पाहू आपण आपल्याला तेव्हा समजेलच. तर हे आहेत सूर्यदेव. अखंड पृथ्वीला जे प्रकाशमान करतात हे सूर्यदेव आहेत. आणि याच सूर्यदेवतेच्या पुत्राचा आज आपण या कवितांमध्ये आढावा घेणार आहोत. तर ही जी शिवाजी सावंत यांची जी कादंबरी आहे त्याचं हे मुखपृष्ठ मी तुम्हाला दाखवत आहे. आज आपण ज्या सूर्यपुत्रावर कविता पाहणार आहोत तो सूर्यपुत्र म्हणजे महाभारतातला कर्ण. आणि याच कर्णाच्या जीवनावर मृत्युंजय नावाची कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे. आणि अतिशय उत्तम कादंबरी आहे. आणि कर्णाविषयी आणि महाभारताविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर ही कादंबरी तू नक्कीच वाचली पाहिजे. आणि ही कादंबरी वाचण्याचा मी सल्ला तुम्हाला देतो. त्यामुळेच हे मुखपृष्ठ आपण घेतलेलं आहे. आणि हे कादंबरीचं जे शेवटचं पेज आहे त्याच्यावरचं हे चित्र आहे. कर्ण किती पराक्रमी शूरवीर होता. शेवटच्या क्षणीही त्याचं जे रथाचं चाक अडकलं होतं जमिनीमध्ये तो काढण्याचा तो प्रयत्न केला, तो करत होता. नेवर गिव्ह अप नावाची स्पिरिट तो दाखवत होता. हे ते चित्र आहे. तर कर्णाची काय गोष्ट आहे हे आपण जाणून घेऊया. तर सुरुवातीला जे महाभारतातल्या आपल्याला पात्र माहीत आहेत की महाभारतामध्ये पांडव होते आणि त्यांच्या विरुद्ध कौरव होते. तर जे पांडवांची आई आहे कुंती, ह्याच कुंतीचा पुत्र म्हणजे कर्ण. कुंतीचा पुत्र कर्ण, पण तो पांडवांच्या विरुद्ध का गेला, कौरवांच्या सोबत का गेला, याच्या मागे खूप मोठी गोष्ट दडलेली आहे. मित्रांनो, जी कुंती माता होती त्या कुंती माताला ऋषी दुर्वासा यांचं वरदान लाभलेलं होतं. आणि या वरदानानुसार माता कुंती कोणत्याही देवतेला स्वतःसमोर प्रकट करू शकत होते. आणि त्या देवतेपासून त्यांना पुत्र प्राप्ती होऊ शकते असं वरदान त्यांना दुर्वासा ऋषींनी दिलं होतं. आणि नकळत त्यांनी हे वरदान वापरून पाहण्याचा प्रयत्न केला. आणि सूर्यदेवतेला सर्वप्रथम बोलवलं आणि सूर्यदेवतेकडून त्यांना जे पुत्रप्राप्ती झाली तो पुत्र म्हणजे सूर्यपुत्र कर्ण आहे. आणि कुंती माता जेव्हा कुंती मातेला कर्णाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांनी घाबरून समाजाला घाबरून किंवा आपल्या पित्याची मान वाचवण्यासाठी त्यांनी कर्णाचा त्याग केला. गंगा नदीमध्ये सूर्यपुत्र कर्णाला त्यांनी सोडून दिलं. जेव्हा कर्णाला माता कुंतीने गंगा नदीमध्ये सोडून दिलं तेव्हा गंगा नदीच्या प्रवाहासोबत वाहत सूर्यपुत्र कर्ण हा हस्तिनापुरात आला. हस्तिनापुरामध्ये तिथे एक कुटुंब होतं, सारथी कुटुंब. अधिरथ आणि राधा या दाम्पत्याला कर्ण नदीमध्ये सापडला. राधा आणि हे जे माता राधेला पुत्र नव्हता, त्यामुळे कर्ण त्यांना भेटला. म्हणजे त्यांचं मातृत्व जागी झालं आणि त्यांनी कर्णाचा सांभाळ करणं सुरू केलं. आणि अधिरथ आणि माता राधा यांनीच कर्णाचा सांभाळ केला. आणि हा अलौकिक पुत्र होता ज्याच्या शरीरावर जन्मतःच कवचकुंडल होते. आणि कर्णाचा सांभाळ त्यांनी लहानपासूनच सुरू केला. परंतु कर्ण हा सूर्यपुत्र असल्यामुळे खूप दिव्य तेजस्वी होता. आणि ज्याचा सांभाळ कर्णाचा सांभाळ जे करत होते अधिरथ आणि राधा माता हे मात्र सामान्य होते. त्यामुळे जनमानसामध्ये त्याची चेष्टा सुरू झाली. त्याला सूतपुत्र म्हणून लोक हिणवू लागले. आणि पांडवांनीही खूप वेळा सूतपुत्र म्हणून कर्णाचा धिक्कार केला होता. परंतु कर्ण हा जन्माने सूर्यपुत्र होता. त्यामुळे सूर्याबद्दल त्याला खूप अशी ओढ होती. तो रोज गंगाकाठी जाऊन सूर्यदेवतेला अर्घदान करत असे. तर ही आहे कर्णाची गोष्ट. पण कर्णाला हे कधी कळालं की तो कुंतीपुत्र आहे. म्हणजे ज्या पांडवाच्या विरुद्ध तो आयुष्यभर लढत राहिला त्यांचा तो ज्येष्ठ बंधू आहे हे त्याला कधी कळालं.
हे खूप महत्त्वाचं आहे. तर जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं आणि कृष्ण हा अर्जुनाचा सारथी होणार होता आणि कृष्ण हा हस्तिनापुरात आला होता. तो शांती संदेश घेऊन आला होता, परंतु शांती संदेश कौरवांनी नाकारला. तेव्हा कृष्ण हा मुद्दामून कर्णाला भेटायला गेला आणि त्याच्या जीवनाचं सत्य हा श्रीकृष्ण कर्णाला सांगत होता. आणि हीच आपली कविता याच मुद्द्यावर आहे, जेव्हा श्रीकृष्ण हा भेटायला जातो कर्णाला. आणि ही कविता आपली पुढील प्रमाणे आहे. रम्य अशा त्या गंगेकाठी श्रीकृष्ण आला कर्ण भेटीसाठी. नको लढू तू दुर्योधनासाठी, ज्येष्ठ कुंतीपुत्र तू ठेव याचे भान, कर्णा सूर्यपुत्र तू महान. या पहिल्या कडव्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जी गंगा नदी जी कर्णाला अत्यंत प्रिय होती, ज्या ठिकाणी जाऊन तो आपल्या सूर्यदेवतेला अर्घदान करत होता, या ठिकाणी श्रीकृष्ण कर्णाला घेऊन आला आणि त्याला तो सांगू लागला की तू दुर्योधनाकडून लढू नको, कारण दुर्योधनाचं सर्व बळ हे फक्त कर्णामध्येच अवलंबून होतं. आणि श्रीकृष्णानं सूर्यपुत्र कर्णाला हे सत्य सांगितलं की तू कुंतीपुत्र आहेस, माता कुंती हीच तुझी आई आहे आणि पांडव हे पर्यायानं तुझे भाऊ आहेत, त्यामुळे तू त्यांच्यासोबत लढू नको, हे सत्य श्रीकृष्णानं कर्णाला सांगितलं. आणि कर्णाचा उल्लेख कृष्णानं सूर्यपुत्र असा केला. तू महान सूर्यपुत्र आहेस, त्यामुळे तू कौरवांची सोबत करू नकोस. याप्रमाणे श्रीकृष्ण कर्णाला घेऊन आला. आणि श्रीकृष्ण हा खूप मुत्सद्दी होता, खूप हुशार होता, चतुर होता. तो स्वतःच अर्जुनाचा सारथी होता, म्हणून त्यामुळे तो आपल्याच रथामध्ये बसवून कर्णाला गंगेकाठी घेऊन आला आणि त्याच्या जीवनाचं सत्य तो त्याला सांगू लागला की तूच कुंतीपुत्र आहेस. हे करण्यासाठी खूप धक्क्याची गोष्ट होती, कारण आयुष्यभर ज्या पांडवांच्या विरुद्ध त्याला तो लढत आला होता, ते पांडव त्याचे लहान भाऊ आहेत हे कळणं त्याच्यासाठी खूप आश्चर्याचा धक्का होता. आणि त्याला वाटू लागलं की श्रीकृष्ण हा खोटं बोलणार आहे, श्रीकृष्ण हा प्रपंच करणार आहे, त्यामुळे हा खोटं बोलतो काय असा भ्रम त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि श्रीकृष्ण हा हेच प्रयत्न करत होता की कर्ण हा दुर्योधनासोबत जाऊ नये. तर पुढची ओळ, जय विजयी तू दिग्विजयी तू, दानशील तू सत्वशील तू, देऊ नको अर्जुनास आव्हान, कर्णा सूर्यपुत्र तू महान. कर्णाचा मित्र जरी दुर्योधन होता, परंतु कर्ण हा दुर्योधनासारखा बिलकुल नव्हता. तो खूप धर्मशील होता, तो दानधर्म करत होता, तो सत्वशील होता, तो इतका चांगला होता तरी पण तो वाईट संगतीमध्ये होता. त्यामुळे श्रीकृष्ण हे कर्णाला हे सांगत होते की तू सूर्यपुत्र आहेस, तू इतका महान असूनही तू कौरवांची साथ देऊ नकोस. आणि त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न भगवान कृष्ण करत होते. या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आहे जिथे कर्णाची ताकद ही आपल्याला पाहायला मिळते की कर्ण हा किती बलवान होता. पुढची ओळ, निर्लोभी तू कर्मयोगी तू, धनुर्धर तू शुभंकर तू, युद्धासम कार्य करू नये मृत्यूचे घालू नको थैमान, कर्णा सूर्यपुत्र तू महान. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की तू निर्लोभी आहेस, कारण तुला राज्य नको आहे, तुला काहीच नको आहे, तू फक्त तुझ्या मित्रासाठी युद्ध करत आहेस, तू खूप मोठा कर्मयोगी आहेस, तू जगातला सर्वात श्रेष्ठ धनुर्धर आहेस, तू जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी करू शकतोस, त्यामुळे तू युद्धासारख्या गोष्ट करून मृत्यूचे थैमान तू घालू नको, कर्णा तू खूप सूर्यपुत्र आहेस, तू महान आहेस. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण त्याची समजूत काढत होते. पराक्रमी तू महारथी तूच खरा बलवान, निष्पापांचा जीव घेऊनी होऊ नको हैवान, कर्णा सूर्यपुत्र तू महान. सूर्यपुत्र कर्णाला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की तू पराक्रमी आहेस, महारथी आहेस आणि तूच खरा बलवान आहेस. अर्जुन आणि कर्ण या दोघांमध्ये एकच लढाई होती की सर्वश्रेष्ठ कोण आहे, सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे सांगतात की ही व्यर्थची लढाई सोडून दे, तूच खरा बलवान आहेस. त्यामुळे अर्जुनासोबत युद्ध करून निष्पाप सैनिकांचा जीव घेऊन तू हैवान होऊ नकोस, तू तुझ्या मित्रासाठी युद्धासारखं पाप करू नकोस, हे भगवान श्रीकृष्ण सूर्यपुत्र कर्णाला सांगत आहेत. मैत्रीपोटी युद्धासाठी नको करू प्रयाण, रणामध्ये उगाच संकटात घालू नको तू प्राण, द्विजरूपी इंद्रास दिले तू कवच कुंडलही दान, कर्णा सूर्यपुत्र तू महान. भगवान श्रीकृष्णाची ही ओळ खूप महत्त्वाची आहे की मैत्रीसाठी तू युद्ध का करतोयस, का निष्पाप लोकांचा तू जीव घेत आहेस, आणि मुळात तुझाही जीव युद्धामुळे संकटातच आहे. कारण जो कर्ण हा होता तो जन्मताच कवच कुंडल घेऊन जन्माला आला होता. कवच कुंडलमुळे तो अजेय योद्धा होता, त्याला कोणीच हरवू शकत नव्हतं. परंतु
जेव्हा युद्ध सुरू होणार होतं महाभारताचं, तेव्हा भगवान इंद्र हे ब्राह्मणाचं रूप धारण करून आले आणि कर्ण हा खूप मोठा दानशूर होता, दानवीर कर्ण असं म्हणतात. त्यामुळे कर्णाला जेव्हा तो भगवान सूर्याला अर्घदान करून येत होता तेव्हा कोणीही त्याला दान मागितलं तर तो देत होता. त्यामुळे इंद्राने काय केलं, द्विजरूप धारण केलं, ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि कर्णाला मागितलं की कर्णा, तू जर खराच खूप मोठा दानवीर आहेस तर मला दान दे. आणि कर्णाने ते मान्य केलं की मी आपल्याला दान द्यायला तयार आहे, परंतु काय दान देऊ, तुम्हाला उत्तम जातीचे घोडे देऊ, हत्ती देऊ, सुवर्ण देऊ, काय देऊ. परंतु जो द्विजरूपधारी इंद्र होता तो म्हणाला, मला सोनं नको, नाणं नको, घोडे नको, हत्ती नको, काहीच नको, फक्त तुझं जे कवच कुंडल आहे ज्याच्यामुळे तू अजेय योद्धा आहेस ते कवच कुंडल दे. खरं तर मुळात कवच कुंडल दान देणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूचा मार्ग मोकळा करणं अशा प्रकारचं होतं. परंतु कर्ण हा दानवीर होता, तो शूर योद्धा होता, त्याला कवच कुंडल हा आपला पराक्रम नाही हे त्याला माहीत होतं. त्यामुळं त्यानं कवच कुंडल इंद्राला दान केलं आणि ह्या दानाला आणि कर्णाच्या या बलिदानाला भगवान इंद्रही प्रसन्न झाले आणि भगवान इंद्रांनी कर्णाला कवचकुंडल दान दिल्याच्या बदल्यामध्ये विमल नावाचं एक अस्त्र दिलं, जे भगवान इंद्रांचं अस्त्र होतं. आणि हे अस्त्र महाभारताच्या युद्धामध्ये फक्त एकदाच कर्ण हा उपयोग करू शकत होता आणि या अस्त्राने कोणाचाही पराभव तो सहज करू शकत होता. तर भगवान श्रीकृष्ण कर्णाला काय सांगतायत की तू इंद्रदेवतेला तर तू तसंही कवचकुंडल दान केलेलं आहेस, त्यामुळे तुझाही मृत्यू या युद्धामध्ये शक्य आहे. त्यामुळे मैत्रीसाठी, दुर्योधनाच्या मैत्रीसाठी युद्ध नको करूस, तुझेही प्राण संकटात घालू नकोस आणि इतर निष्पापांचाही जीव तू घेऊ नकोस, अशी विनंती भगवान श्रीकृष्ण कर्णाला करत आहेत. आणि हाच तो प्रसंग जेव्हा कर्णाला माहिती आहे की कवचकुंडल हे त्याचं अजय अमरत्व आहे, पण तेही दान करण्याची शक्ती दानवीर कर्णामध्ये होती, म्हणूनच त्याला कदाचित दानवीर असं म्हटलं जात असेल. पुढची ओळ आहे, न वदनार धर्म भीम माद्र यांना यावर तू ठाण, दिलीस तशी तू कुंती मातेलाही आण, जाणतो सर्व मी काही बालक नसे अजान, कर्णा सूर्यपुत्र तू मान. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की तुला हे जेव्हा कळालं की तुझी माता ही कुंती माता आहे, त्यामुळे तू असा निर्णय घेतलास की मी कोणालाच पांडवापैकी कोणालाही युद्धामध्ये मारणार नाही, धर्मराज युधिष्ठिरांना मारणार नाही, जे वृकोदर भीम आहे त्याला मारणार नाही, आणि माद्रेय म्हणजे जशी कुंती ही पांडवांची आई होती तशीच माद्री ही नकुल आणि सहदेवाची आई होती, म्हणून त्यांना माद्रेय असं म्हणतात. तर नकुल सहदेवाला मारणार नाही, धर्मराजाला मारणार नाही, भीमाला मारणार नाही, फक्त अर्जुनाला एकट्यालाच मारेल असं वचन कर्णानं कुंती मातेला दिलं होतं. कुंती माता जेव्हा कर्णाला भेटायला आली होती तेव्हा कर्णाने हे वचन कुंती मातेला दिलं होतं. त्याचीच आठवण भगवान श्रीकृष्ण करून देतात की तू धर्मराजाला मारणार नाहीस, तू भीमाला मारणार नाहीस, तू नकुलला मारणार नाहीस, सहदेवाला मारणार नाहीस, फक्त तू अर्जुनाला मारशील किंवा तू मरशील, हीच वचन तू कुंती मातेला दिले. त्यामुळे तू युद्ध निरर्थक का करतोयस हेच भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि मी सर्व, आणि ही ओळख खूप महत्त्वाची आहे की जाणतो सर्व काही मी बालक नसे अजान, कर्णा सूर्यपुत्र तू महान. तू सूर्यपुत्र महान आहेस, परंतु मी सर्व काही गोष्टी जाणतो, मी काही अजान बालक नाही, असं भगवान श्रीकृष्ण कर्णाला सांगतात. इथपर्यंत जो कर्ण आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद होता यामध्ये फक्त भगवान श्रीकृष्णच आपली बाजू मांडत होते. आता कर्णाची काय बाजू आहे ही आपण ऐकूयात. कर्ण म्हणतो की नशीबवान तो पार्थ धनुर्धर, नशीबवान तो पार्थ धनुर्धर, ज्याचा स्वार्थी स्वयं भगवान, रक्षण करसी ज्याचे तू, कसा मी त्यास वदनार, कृष्णा सूतपुत्र मी लहान. ही खूप महत्त्वाची ओळ आहे की हे कृष्णा, की तो पार्थ म्हणजे अर्जुनाचं नाव आहे पार्थ, तो पार्थ म्हणजे अर्जुन हा खूप नशीबवान आहे कारण त्याचं सारथ्य स्वतः तू करत आहेस. भगवान श्रीकृष्ण हे स्वतः अर्जुनाचे सारथी महाभारताच्या युद्धामध्ये झालेले होते. तर कर्ण हेच सांगतोय की ज्याचा सारथी स्वयं भगवान आहे तो किती भाग्यवान आहे आणि त्याचं रक्षण तू करतोस. कारण भगवान श्रीकृष्ण हे जेव्हा अर्जुनाचे सारथी झाले होते तेव्हा प्रत्येक क्षणी अर्जुनाला वाचवण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यामुळे कर्ण हे म्हणतोय की ज्याचे रक्षण स्वतः तू करतोस त्याला मी कसं मारू शकणार. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कृष्णा सूतपुत्र मी लहान, जिथं भगवान श्रीकृष्ण कर्णाला सूर्यपुत्र महान म्हणून संबोधताय, तिथं कर्ण सांगतोय की मी सूर्यपुत्र महान नसून मी सूतपुत्र लहान आहे. कारण सूतपुत्र म्हणजे सारथ्याचा पुत्र आणि अधिरथ आणि माता राधा हेच
कामाने सारथी होते, त्यामुळे तो स्वतःला सूतपुत्र लहान या असं संबोधतात. हे भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाचे सारथी होते. व पुढची ओळ, नदीत सोडले जिने त्या कुंतीचा नव्हे मी बाळ, राक्षसी ज्या पार्थाला त्याचा होईन कसा मी काळ, तरी मैत्रीसाठी युद्ध मी करणार, युद्धातून मागे नाही सरणार, पांडवांसाठी तू किती करसी कारस्थान, कृष्णा सूतपुत्र मी लहान. भगवान श्रीकृष्णाला इथे सूर्यपुत्र कर्ण सांगते की ज्या कुंती माताने मला नदीत सोडली, मी तिचा बाळ नाहीच, मी तिचा मुलगा नाहीच, ज्या अर्जुनाला तू वाचवत आहेस त्याचा मी वध कसा करणार, तरीही हे सर्व गोष्टी मला माहीत असून तरी मी माझ्या मैत्रीसाठी युद्ध मी करेन, मी युद्धामधून मागे सरणार नाही. आणि इथं भगवान श्रीकृष्णावरच कर्ण प्रश्न उपस्थित करते की पांडवांना जिंकवण्यासाठी तू किती कारस्थान करशील कृष्णा. आणि परत तो म्हणतोय की मी सूर्यपुत्र महान नसून मी सूतपुत्रच आहे, मी लहान आहे. पुढची ओळ, सूर्यास लागे ग्रहण, सूर्यास लागे ग्रहण तसे योद्ध्यास येई मरण, तूच रसावेस माझे शरण, तरीही राधेय हीच माझी शान, करणा सूतपुत्र मी लहान. ही खूप महत्त्वाची ओळ आहे की सूर्यास लागे ग्रहण, जसे मी सूर्यपुत्र आहे, माझ्या पित्याला ज्याप्रमाणे ग्रहण लागते, सूर्याला ज्याप्रमाणे ग्रहण लागतं तसं प्रत्येक योद्ध्याला मरण येणं हे तर ठरलेलंच आहे. त्यामुळे मरणाची मला भीती नाही. आणि मी जर कदाचित युद्धात मेलो तर तूच माझी चिता रच, असं कर्ण भगवान श्रीकृष्णाला सांगतोय. तूच माझं शरण रच, आणि मी जरी मेलो तरी राधेय हीच माझी शान आहे. कृष्ण कर्णाला कुंतीपुत्र म्हणतोय आणि कर्ण स्वतःला राधेय म्हणतो. राधेय म्हणजे ज्याच्या आईचं नाव राधा आहे. अधिरथ आणि राधा यांना त्याने आपल्या आई वडील मानलं होतं, त्यामुळे तो म्हणतो की मी कुंतीपुत्र नाही, मी राधेयच आहे, आणि मी जरी मेलो तरी राधेय या नावानेच मी ओळखला जाईन, हीच माझी शान आहे. आणि कृष्णा मी सूतपुत्रच आहे, मी लहानच आहे, असं भगवान श्रीकृष्णाला कर्ण सांगतोय. आणि याच्या पुढे काय झालं की युद्धामध्ये जसं युद्धाचा प्रसंग पुढे येऊ लागला तसा अर्जुन आणि कर्णाचं युद्ध हे अटळ होऊ लागलं. परंतु कर्णाकडं आपल्याला माहिती आहे की कर्णाकडं जे भगवान इंद्रांनी दिलेलं अमोघ अस्त्र होतं, हे विमल नावाचं अस्त्र, जेव्हा कवच कुंडल कर्णाने दान केलं होतं तेव्हा नंतर त्याला जे अस्त्र मिळालं होतं ते अस्त्र जर कर्णानं अर्जुनावर वापरलं असतं तर अर्जुनाचा नक्कीच अंत झाला असता. त्यामुळे काय झालं की हे विमल अस्त्र कर्णाकडून वापरलं जावं याचा प्रयत्न करणं जरुरी होतं. त्यामुळे जेव्हा रात्री कौरवांनी धोक्यांनी युद्ध सुरू केलं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पांडवापैकी जो भीम होता त्याचा एक राक्षस पुत्र होता, त्याचं नाव होतं घटोत्कच. आणि घटोत्कचाला जेव्हा भगवान कृष्णाने युद्धभूमीवर बोलवलं, घटोत्कचाने युद्धभूमीवर हाहाकार माजवला आणि खूप साऱ्या कौरवांचा अंत तो करू लागला. तेव्हा जो कौरवांचा नेता होता, जो कौरवांचे शकुनी मामा होते, जे चालाकी सर्व करत होते, त्यांनी कर्णाला सांगितलं की तुला जे इंद्राने अमोघ अस्त्र दिले विमल नावाचं ते तू घटोत्कचावर मार. पण कर्णासमोर असा प्रश्न होता की ज्याच्या विरुद्ध लढण्यासाठी अख्खं आयुष्य वाया घातलं अर्जुनासोबत लढण्यासाठी, आणि त्याच्यासाठी हे अस्त्र त्यानं राखीव ठेवलं होतं, तेच अस्त्र त्याला घटोत्कचावर वापरावं लागलं. आणि ह्या अस्त्राच्या वापरानंतर घटोत्कचाचं मरण झालं. परंतु सोबत कर्णाकडचंही एक अस्त्र संपलं आणि कर्ण जवळजवळ हरणार हे नक्कीच झालं. आणि जेव्हा कर्णाला मारण्याचा क्षण आला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच जेव्हा कर्णाच्या रथाचं चाक हे मातीमध्ये अडकलं होतं आणि कर्ण हा एकदम हतबल झालेला होता, तरी कर्ण हा युद्धातून मागे सरला नाही. एका हाताने तो रथाचं चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता आणि दुसऱ्या हाताने तो युद्ध करत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना कर्णाचा या ठिकाणी अंत कर. आणि अर्जुनाने त्याच्यावर बाण चालवला आणि कर्णाचा अंत या ठिकाणी झाला. याप्रमाणे तो रथाचं चाक काढण्याचा प्रयत्न करत होता, पण हे चाक निघणं शक्य नव्हतं आणि अर्जुनाने सूर्यपुत्र कर्णावर बाण चालवला आणि कर्णाचा अंत झाला. अशा प्रकारे एक महापराक्रमी योद्धा हा सूर्यपुत्र कर्ण होता. तो जितका पराक्रमी होता तितका तो दानवीरही होता आणि धर्मशीलही होता. त्यामुळेच भगवान श्रीकृष्णही त्याला सूर्यपुत्र महान असं म्हणून संबोधतात. कशी वाटली कविता हे नक्की कळवा. धन्यवाद.